आदिवासी जमातीतील घरं ही स्पष्ट दिसायची, पण आता तशी दिसत नाही आहेत. त्याला कारण काय तुम्हाला माहिती आहे का? बघा, तुम्ही दूरवरती लक्ष द्या अगोदर. हा समोर डोंगर आहे. आता हा धुका तर नाहीच आहे. धुका पडायचा टायमिंग तर नाही आहे किंवा काय नाही आहे. तर तुम्हाला गोष्ट मी पूर्ण दाखवतो. तुम्ही बघा प्रत्यक्षात. जरा व्यवस्थित बघा. मी पूर्ण झूम करतो आहे. समोर डोंगर आहेत. हा एक समोरचा डोंगर पकडला तर पूर्ण झूम केल्याच्या नंतर पण तो स्पष्ट डोंगर दिसत नाही आहे. पूर्ण असा डस्टी आणि फॉगी टाईप दिसते. ओके. इकडं पण तुम्हाला दाखवतो. बघा, हे हे बघा अगोदर. ही जी इथली घरं आहेत, बिल्डिंग्स आहेत, हा जो व्ह्यू दिसतोय हा स्पष्ट दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इथे पण काय म्हणतात त्याला, डस्ट आहे, धूर आहे, जे काय आहे ते प्रदूषण आहे. कारण लांब दिसते याचा अर्थ हे तुम्हाला जवळही दिसणार नसेल येत, पण ते असणार, बरोबर. हा पूर्ण असा प्रदूषण आहे. बघितलं? ठीक आहे. आता फ्रंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला मी गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलीच असेल की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी ही पूर्ण डस्ट वगैरे दाखवली. हे पूर्ण प्रदूषण आहे. तर आपण जे निसर्गाला देतो तेच आपल्याला मिळतं. पृथ्वी ही सूर्याभोवती गोल फिरते हे तुम्हालाही माहीत आहे. तर तसंच काही प्रकार आहे. जर आपण प्रदूषण जर पृथ्वीच्या बाहेर सोडतो आपल्याला असं वाटत असेल, तर ते मुळातच बाहेर जात नाही, म्हणजे आकाशगंगेत वगैरे जात नाही. ते पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असल्यामुळे ते जे आपण प्रदूषण पृथ्वीला देतो ते पृथ्वीच्या रोटेशननुसार आपल्याच पृथ्वीवरती परत येतं आणि तेच आपल्याला मिळतं. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर आपण हरभरा लावला तर हरभराच उगवतो, तिथे काही शेंगदाणा उगवत नाही. जर आपण प्रदूषण दिलं पृथ्वीला किंवा निसर्गाला, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रदूषणच मिळणार. आणि प्रदूषणाचे जर तुम्हाला परिणाम आणि दुष्परिणाम बघायचे असेल तर तुम्ही गुगल करू शकताय. धन्यवाद.